सकाळच्या पवित्र वचन मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार दुधाळे शिवाराणी शहारोनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. विजयसंगीत गीत नंबर 160 हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. विजयसंगीत गीत नंबर 160 हे अभंग आपण गाऊ. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. नित्य घडो तुझी सेवा, नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझ्या प्रीत्यत विचार घडो आचार उचार. तुझ्या प्रीत्यत विचार घडो आचार उचार. घडो आचार उचार. घडो आचार उचार. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझी इच्छा तीच माझी, सदा सुदे देवाजी. तुझी इच्छा तीच माझी, सदा सुदे देवाजी. सदा सुदे देवाजी. सदा सुदे देवाजी. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझे चिंतन जीवन, मृत्यू तुझे विस्मरण. तुझे चिंतन जीवन, मृत्यू तुझे विस्मरण. मृत्यू तुझे विस्मरण. मृत्यू तुझे विस्मरण. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझे करू मी देवा, घे बापा सर्व सेवा. तुझे करू मी देवा, घे बापा सर्व सेवा. घे बापा सर्व सेवा. घे बापा सर्व सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब यांच्याकडून आहे. आजच्या या सुदिन दिवसाला आपण परमेश्वराच्या नावाने सुरुवात करीत आहोत. येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सन्माननीय रेव्हरंड राजू मार्गे पाळसाहेब, आपण कृपाकडून पुढे येऊन आरंभीची प्रार्थना करा. प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरी बाप्पा, प्रति सकाळी
तू आम्हाला तुझे उत्तम मानना देतोस तुझ्या वचनाच्या द्वारे, कारण देवाचा एकुलता एक पुत्र तारणारा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्यांनी आम्हा सर्वांवर महान प्रीती केली. आम्ही पातकी असताना त्याने आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला तारणाचा मार्ग दाखविला, यासाठी की आम्ही अनंत काळासाठी त्याच्या वचनाच्या द्वारे जीवन मिळवावं आणि तुझ्या गौरवासाठी या जगामध्ये असताना काम करावं. आजचं वचन तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. तुझे दास आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर यांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. जे काही त्यांच्याकडून बोध होणार आहे तो आमच्यासाठी आत्मा आणि जीवन असं तो असू दे. जे ऑनलाईन उपस्थित आहे त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. त्यांच्यावर तू कृपा कर. त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव दे. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी त्यांना आमंत्रण देतो. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. देवाचे आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो पुन्हा एक वार त्याच्या दयेने कृपेने त्याच्या वचनाची सेवा करण्यासाठी एक मौल्यवान संधी परमेश्वराने या नवीन सकाळी मला दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. परमेश्वराला धन्यवाद देतो. काही दिवसांपासून आपण पवित्र आत्म्याच्या सहभागितेबद्दल आपण मनन चिंतन करीत आहोत आणि पहिल्या शतकातील पहिल्या मंडळीचं ते धार्मिक जीवन होतं ते कशा प्रकारे वाढत गेलं, कशा प्रकारे मजबूत झालं, या संदर्भात आपण चिंतन आणि मनन करीत असताना पवित्र आत्म्याची जी सहभागिता आहे त्या सहभागितेबद्दल आपण शिकत असताना पाहत असताना आज पुन्हा एक वार एका तत्वावर आपण विचार करणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एक वार आजच्या मननासाठी प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय सोबतच 4था अध्याय 32वं वचन यावर आपण मनन करणार आहोत. आणि पवित्र आत्म्याच्या सहभागितेला मूळ भाषेमध्ये कोइनोनिया हा शब्द वापरलेला आहे. त्याचा नेमका अर्थ आपण तपासत असताना पाहत असताना प्रार्थना करूया की या प्रकारची सहभागिता पवित्र आत्म्याच्या द्वारे जी मंडळीमध्ये स्थापित केलेली आहे त्या कोइनोनियामध्ये म्हणजे पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये आपलं स्वतःचं जीवन, मंडळीचं जीवन सर्व प्रकारे मजबूत राहून वाढत जाण्यासाठी आपण देवाकडे सहाय्य मागूया. प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या नवीन सकाळी तू आमची आठवण केलीस आणि तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे ही पवित्र सहभागिता तू आम्हाला लाभू दिलीस. एक नवीन मनन आणि चिंतन करण्यासाठी तू संधी दिलीस. याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याच्या द्वारे मी आणि आम्ही तुला शरण येतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर. तुझं वचन सांगण्याची संधी मला दिली दे बापा, त्याबद्दल आभार मानतो. प्रार्थना करतो माझ्या अशुद्ध ओटा जिभेला स्पर्श कर, माझ्या अपराधांचे पापांची क्षमा कर आणि प्रभू ख्रिस्ता पवित्र आत्म्याच्या द्वारे जे सामर्थ्य तू देऊ केलेलं आहे त्या सामर्थ्याचा एक नवीन अभिषेक या सकाळी तू मला कर. तुझं वचन सांगत असताना ऐकणाऱ्या आमच्या प्रिय मंडळीला आणि ऑनलाईन सभेमध्ये असणाऱ्या श्रोत्यागणांना लागणारी कृपा तू दे. आणि प्रभुदेवापा आजच्या आमच्या एकत्र या सहभागितेच्या द्वारे तुझं गौरव दे अशी प्रार्थना विनंती करतो. सर्व प्रकारचा मान, महिमा आणि आदर सन्मान तुला अर्पण करीत माझं जीवन तुझ्या हाती सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. कोइनोनिया या शब्दामध्ये आम्ही काही विशिष्ट शब्दार्थ त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामधून उत्पत्ती झालेली आहे ते म्हणजे कोइनॉस म्हणजे सामायिक असणं,
कोयनोनॉस म्हणजे भागीदार किंवा सहकारी, आणि नेओ म्हणजे देवघेव, ज्याला दळणवळणचा व्यवहार, देण्याघेण्याचा व्यवहार असला म्हटलेला आहे. आणि ह्या सर्व संज्ञांचा आपण अभ्यास करत असताना वास्तविक हा फार मोठा अभ्यास आहे, डॉक्ट्रिन आहे, सिद्धांत आहे. आणि या सिद्धांतामध्ये जेव्हा मंडळी वाढते तेव्हा मंडळीची जी आध्यात्मिक भरभराट आहे ती निश्चितपणे जगाला दिसत असते. कोयनोनिया म्हणजे पवित्र आत्म्याची सहभागिता, आणि पवित्र आत्म्याची मंडळीशी असणारी सहभागिता ही मंडळीचे जगामध्ये असणारे मूलभूत जीवन कशा प्रकारचे आहे ते प्रकट करत असते. जे तारण मंडळीला येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं आहे ते स्वर्गीय दान आहे, ते कृपेचं दान आहे. आणि या तारणाचा अनुभव मंडळीला तिच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून आला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. आणि हाच खऱ्या ख्रिस्ती सहभागितेचा पाया आहे. कारण तारणानंतर मंडळीतील सर्व विश्वासणारे ख्रिस्तामध्ये एक असतात, एक आहेत याची जाणीव पवित्र आत्मा मंडळीला करून देत असतो. आणि जेव्हा जेव्हा मंडळीमध्ये या प्रकारची सहभागिता दिसून येते त्या प्रत्येक वेळेला कोयनोनिया या शब्दाचा अर्थ सार्थक होतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून कोयनोनिया म्हणजे पवित्र आत्म्याची जी सहभागिता आहे ती देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मंडळीला दिलेली एक दान आहे किंवा देणगी आहे. आणि मंडळीला पवित्र आत्मा त्याच्या सहभागितेमध्ये घेऊन जात असताना एक वेगळ्या आध्यात्मिक दैवी वातावरणामध्ये घेऊन जात असतो, शिकवत असतो. आणि म्हणून कोयनोनिया म्हणजे याचा आणखी एक अर्थ आपण पाहणार आहोत, तो म्हणजे मोकळीकता किंवा स्वतंत्रता. कोयनोनिया हा शब्द यासाठी वापरलेला आहे की जेव्हा जेव्हा मंडळी सहभागितेमध्ये एकत्र जमते, स्तुती आराधना प्रार्थनेसाठी एकत्र येत असते, तेव्हा त्या मंडळीच्या सहभागितेमध्ये एक मोकळ्या प्रकारचं वातावरण असतं, खुले वातावरण असतं. तेथे कोणत्याही प्रकारचं दडपण, दबाव नसतो. आणि या प्रकारची सहभागिता देवाला अपेक्षित असते. आणि म्हणून आज आम्ही पाहणार आहोत की हे मोकळीकता कशा संदर्भात या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याच्यासाठी 2 कोरिंथ याचा 3रा अध्याय जर तुम्ही आपण वाचाल तर त्या ठिकाणी पौल मंडळीला पवित्र आत्म्याच्या संदर्भात एक बोध करत असताना तो म्हणतो, 2 कोरिंथ 3रा अध्याय आणि 17वं वचन, त्यामध्ये पौल म्हणतो मंडळीला की प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. या ठिकाणी ही मोकळीकता म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा मंडळीच्या सहभागितेला पुढे घेऊन जात असतो तेव्हा पवित्र आत्मा मंडळीला, प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, प्रायश्चित्त कार्याच्या द्वारे जे तारण मंडळीला दिलेलं आहे, जी मुक्तता दिलेली आहे, त्या तारणाचं आठवण, स्मरण पवित्र आत्मा या सहभागितेमध्ये आणि दररोज करून देत असतो. हे जे तारण सिद्ध केलेलं आहे याचा अर्थ म्हणजे मुक्तता. तारण म्हणजे सोडवणूक, सर्व प्रकारच्या पापापासून, बंधनापासून, सैतानाच्या बंधनापासून, मरणापासून जी मुक्तता येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला दिलेली आहे, ती मुक्तता, ती स्वतंत्रता पवित्र आत्म्याच्या येण्याने ती अधिक आम्हाला त्या स्वातंत्र्यामध्ये, आम्हाला जीवन जगण्यामध्ये सहाय्यभूत ठरत असते. आणि म्हणून आध्यात्मिक स्वातंत्र्य राहण्यासाठी, ते आध्यात्मिक स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये वाढत जाण्यासाठी देवाने मंडळीला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि विविध प्रकारची कृपादाने दिलेली आहेत. पवित्र आत्म्याची सहभागिता, ख्रिस्तामध्ये मिळालेले स्वातंत्र्य त्याद्वारे होत असते. तारण आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ही अखंड आहे, ती विभक्त करता येत नाही. कारण या सहभागितेमध्ये मंडळी एका खुल्या मनाने, एक मनाने येऊन देवाची आराधना, स्तुती करत असते.
दुसरा महत्त्वाचा अर्थ या ठिकाणी पौल शिकवत असताना ही पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. याचा अर्थ म्हणजे मोकळीकता, म्हणजे विश्वासणाऱ्यांना दिलेले जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आहे. ही मोकळीकता आहे, म्हणजे ज्या कृपादानांचा उपयोग देवाने मंडळीला त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक मंडळीच्या हितासाठी दिलेला आहे, त्या पवित्र आत्म्यांचा दानांचा उपयोग योग्य प्रकारे करून या सहभागितेला मजबूती प्रदान करणं हा उद्देश आहे. आणि म्हणून या वचनांमध्ये पौल स्पष्टीकरण देताना मोशेचं उदाहरण तो देतो. जेव्हा मोशे 40 दिवस 40 रात्र त्या सिनाई पर्वतावर असताना, देवाच्या सहवासामध्ये असताना, जेव्हा तो पुन्हा खाली आला तर देवाच्या गौरवाचं तेच त्याच्या मुखातून निघत होतं. आणि याचा परिणाम असा झाला की त्या मोशेच्या मुखातून निघणारं जे गौरवी तेज होतं ते बघून लोकांना भीती वाटत होती. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मोशे परमेश्वरास भेटण्यासाठी त्या निवास मंडपामध्ये जात असे, त्या प्रत्येक वेळेला देवाशी बोलत असताना तो हे आच्छादन म्हणजे स्वतःचा चेहरा ज्याने लपवलेला होता तो किरणांसाठी तो काढत असे. आणि त्यावेळी तो जेव्हा तो बाहेर येत असे, लोकांशी बोलत असे, त्यावेळी तो आच्छादन घालीत असे, आपले तोंड झाकत असे. आच्छादन याचा अर्थ आवरण. या वचनांमध्ये करींच्या मंडळीला पौल नियमशास्त्र आणि पवित्र आत्मा यांची तुलना करून सांगत आहे की नियमशास्त्र मोडणाऱ्यांना न्यायदंड, मृत्यूची शिक्षा होती, परंतु आता येशू ख्रिस्तामध्ये नियमशास्त्र पूर्ण झालेलं आहे, नवीन करार स्थापित झालेला आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापक्षमा, तारण आणलेलं आहे, सर्व प्रकारची सुटका आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेलं सामर्थ्याने दान आहे. याचा अर्थ असा की जे यहुदी ख्रिस्ती विश्वासणारे होते, आता त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये नियमशास्त्राचं आच्छादनाची गरज नाही आहे, कारण आता एक त्या नवीन मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे. ते अडखळण आता दूर करण्यात आलेलं आहे, आच्छादन आवरण काढून टाकण्यात आले आहे, असं प्रेषित पौल या शास्त्रभागामधून ते मंडळीला शिकवत आहे. आणि या नव्या मोकळीकमध्ये, या नवीन स्वातंत्र्यामध्ये पवित्र आत्मा आता प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवासमोर उभा करतो आणि एक मोकळ्या वातावरणामध्ये खुल्या मनाने देवाची स्तुती, देवाची आराधना करण्यासाठी तो शिकवत असतो. मंडळी जेव्हा जेव्हा पवित्र आत्माचं सान्निध्य असतं, जेव्हा पवित्र आत्मा मंडळीला चालवतो, मंडळीला शिकवतो, मंडळीला मार्गदर्शन करतो, तेव्हा ही मंडळी पवित्र आत्म्याच्या या सहभागितेच्या माध्यमातून जगामध्ये आणि मंडळीमध्ये प्रभावीपणे कार्य करते आणि जीवन जगून देवाचं गौरव करते. आणि मोकळीकता याचा अर्थ हाच आहे की आता ख्रिस्तामध्ये सर्व प्रकारचं जे दबाव आहे, चिंता आहे, दडपण आहे, जे काही असेल ते पवित्र आत्म्याच्या द्वारे दूर केलेलं आहे. म्हणजे आध्यात्मिक स्वातंत्र्य आता आम्हाला देण्यात आलेलं आहे. या स्वातंत्र्यामध्ये शिस्त पण आहे, कारण पहिले करीन 14:33 पौल पुन्हा म्हणतो की त्या काळामध्ये, पौलाच्या काळामध्ये पवित्र आत्म्यांचा दानांचा दुरुपयोग बी केला जात होता. मंडळीमध्ये या दानावरून अनेक प्रकारचे संभ्रम होते, गोंधळ निर्माण केला जात होता, गडबड निर्माण केली जात होती आणि अशा वेळेला प्रार्थनेमध्ये एक प्रकारे अडखळण निर्माण केलं जात होतं, भक्तीमध्ये एक प्रकारे अडखळण येत होतं. आणि म्हणून पौल या मोकळीतेचं सांगत असताना तो म्हणतो की आपला देव हा शांतीचा देव आहे, तो अव्यवस्था माजवणारा देव नाही. म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे देण्यात आलेली ही मोकळीकता आहे, ती कोणत्याही स्वैर आचारांना, विचारांना स्थान देणारी नसते. आणि म्हणून कोइनोनिया ही पवित्र आत्म्याची सहभागिता असल्याने व पवित्र आत्मा हा तिचा मार्गदर्शक असल्याने मंडळीच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना एक खुल्या मनाच्या वातावरणामध्ये तो घेऊन जातो. आणि जेव्हा जेव्हा मंडळी एकत्र जमते तेव्हा पवित्र आत्म्याच्या या मोकळ्या वातावरणामध्ये अधिक चांगल्या प्रकारे मंडळी देवाची स्तुती करू शकते, देवाची आराधना करू शकते आणि ज्या काही जबाबदाऱ्या मंडळीला देवाने दिलेल्या आहेत त्या समर्थपणे पार पाडित असते. ही आध्यात्मिकता, मोकळीकता म्हणजेच कोइनोनिया या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ख्रिस्ती या नात्याने, मंडळी नात्याने एकत्र आम्ही जमतो तेव्हा
आमच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचा आध्यात्मिक स्वातंत्र्याचा पुरावा दिसला पाहिजे. मंडळी जेव्हा आपण एकत्र म्हणून आम्ही सहभागितेमध्ये येतो तेव्हा आमचं मन, आमचं अंतःकरण कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली असता कामा नये, हे या ठिकाणी पौल सांगत आहे. आच्छादन किंवा आवरण एक प्रकारे झाकण्याचा प्रकार आहे. उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी आपण लहान असताना आम्ही पाहतो की घरामध्ये जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट नव्हती, तेव्हा कंदील वापरायचं, चिमण्या वापरायचे. आणि कधी कधी काय होतं की ते ज्योतमुळे ते कंदिलाची काच संपूर्णपणे आतून काजळून जायची. जोपर्यंत तिला स्वच्छ केलं जात नव्हतं, तिला धुतलं जात नव्हतं, तिचे जे कार्बन काढलं जात नव्हतं, तेव्हा तोपर्यंत ती काच स्वच्छ प्रकाश देत नसे. त्याच प्रकारे ख्रिस्ती जीवनाचं आहे. कधी कधी काय होतं की दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे आमच्या जीवनामध्ये असणारे चिंता असतात, काळजी असतात, कदाचित एखादं अनेक प्रकारचं पाप असेल, दुष्ट विचार असतात, एकमेकांबद्दल असणारा आमचा विचार कसे असतात. या सर्वामुळे काय होतं की आमच्या अंतःकरणावर एक प्रकारे काजळी लागून जाते आणि मग हवं त्या प्रकारे आम्ही देवाची स्तुती करण्यास असमर्थ होतो. परंतु पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याचे सामर्थ्य दिलेले आहे, त्याची कृपादानं दिलेली आहे. हे जेव्हा आम्हाला समजतं, आम्ही आमेन म्हणतो, त्यावेळेला या कोणत्याही प्रकारच्या गोष्टींना थारा मंडळीच्या जीवनामध्ये राहत नाही. कारण पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत ही कोइनोनिया म्हणजे पवित्र आत्म्याची खरी सहभागितेचं जिवंत उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये याचा जर तुम्ही 4था अध्याय काढाल तर त्याच्यामध्ये बायबलमध्ये देवाचं वचन असं म्हणतं की तेव्हा विश्वास, 32वे वचन 4:32, विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा आणि एक जीवाचा होता. याच अर्थ म्हणजे सर्वांचे समान विचार सारखे होते, सर्व एक दिलाचे होते, एक जीवाचे म्हणजे जीवास जीव लावणारी ही मंडळी होती. कोणत्याही प्रकारे अयोग्य विचार मंडळीच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही खरी कोइनोनिया म्हणजे सहभागिता आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून पवित्र आत्म्याची सहभागिता हा मंडळीचा एक प्रमुख आधार आहे. जिथं ही पवित्र आत्म्याची सहभागिता आहे, जेव्हा तिला योग्य चालना मिळते, त्यावेळेला मंडळीचं धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन हे नेहमी वाढत जाणार असतं. म्हणजे आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे एक प्रकारे देवाने स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी एक प्रकारे मोकळीका दिलेली आहे. यासाठी की जेव्हा जेव्हा मंडळी म्हणून आम्ही आराधनेमध्ये येतो, प्रार्थनेमध्ये जमतो, प्रार्थनेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये येतो, वचनांचं शिक्षण घेतो, तेव्हा आमचे मन, आमचं अंतःकरण खुल्या अंतःकरणाने, मनाने प्रभूच्या या सर्व गोष्टींना सामोरं जातं. प्रभूची आराधना भक्कम होते, सेवा भक्कम होते आणि त्याद्वारे देवाचा गौरव होते. म्हणून कोइनोनिया याचा एक अर्थ या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे की पवित्र आत्म्याची सहभागिता ही मंडळीला नेहमी एक खुल्या वातावरणामध्ये घेऊन जाते, मोकळीका देते, स्वतंत्रता देते. ही स्वतंत्रता म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं जे आमचं तारण आहे, त्या तारणाची सतत आणि सतत त्या स्वातंत्र्याची आम्हाला आठवण करून देत असते. आणि पवित्र आत्मा या खुल्या वातावरणामध्ये मंडळीला त्याच्या सहभागितेमध्ये पुढे घेऊन जात असतो आणि देवाचं गौरव होत असतं. आणि म्हणून फार महत्त्वाचं तत्त्व या ठिकाणी आज आम्हाला शिकायला मिळतं की पवित्र आत्मा हा नेहमी मंडळीला बांधून ठेवत नाही, तर मंडळीला देवाची स्तुती, देवाची सेवा करण्यासाठी, देवाचे सर्व कार्य करण्यासाठी त्याचं स्वर्गीय स्वातंत्र्य देतो आणि त्याद्वारे देवाचं गौरव तो करून घेत असतो. म्हणून या दिवसामध्ये अशा प्रकारच्या सहभागितीला परमेश्वर देवा मंडळांमध्ये शोधत आहे. आपण या स्वातंत्र्याचा अनुभव घेतलेला असेल तर आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रभूची आराधना आम्ही त्या खुल्या मनाने आपण करण्यास समर्थ आहोत. जर एखादं कोणत्याही प्रकारचं अविचाराचं आवरण, पापाचं आवरण आमच्या मनावर, अंतःकरणावर असेल तर कोणीही विश्वासणारा, कोणी देवाची स्तुती आराधना मोकळ्या मनाने करू शकत नाही. आणि या सहभागितेचा आनंद व आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून कोइनोनिया ही एक दिलाची, एक जीवाची आणि स्वतंत्र खुल्या वातावरणामध्ये वाढत जाणारी सहभागिता होती. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण या प्रकारचा प्रयत्न करूया. आमचे विचार, आमचे आचार सर्व काही प्रभूला ठाऊक आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही
पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये येत असतो, त्या वेळेला देवाने दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया आणि देवाने जी स्थापित केलेली मंडळीमध्ये कोयनोनिया म्हणजे पवित्र आत्म्याची सहभागिता आहे त्यामध्ये वाढत जायचा आपण प्रयत्न करूया. देवबाप करो या लहानशा मननाच्याद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. थँक्यू पास्टर. अतिशय सुंदर हे देवाचं पवित्र वचन आमच्या समोर आलेलं आहे आणि या शब्दाच्या अर्थाच्या स्पष्टीकरणाच्या द्वारे सोबतच आपण एका दिलाचे असावे, एका जीवाचे, एका मनाचे असून प्रभूचा गौरव करणारे असावे व मंडळी म्हणून आपला समुदाय हा आपला समूह परमेश्वराच्या गौरवामध्ये आपण सदैव जगावा. आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देत रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो आजच्या सकाळी पवित्र वचनाच्या सेवेसाठी. पुन्हा एक वार आम्ही आमच्या नित्य विनंत्या घेऊन प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी आपणाला मी विनंती करेन की आपण प्रार्थना करायची आहे. आपण एक विशेष प्रार्थना विनंती आपल्या प्रिय नंदुरबार शहरासाठी करणार आहोत. शहरामध्ये शांतता असावी यासाठी आपण प्रभूकडे सहाय्य मागूया. यासोबतच अजून एक प्रार्थना विनंती आहे. मॅथ्यू हां बरं हां हां आपण बिल्ड इंटरनॅशनल या अभ्यासक्रमामध्ये आहोत आणि डॉक्टर मॅथ्यू म्हणून त्यामध्ये असतात आणि डॉक्टर मॅथ्यू हे आजारी आहेत, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. थोडीशी त्यांना आर्थिक मदत सोबतच अवयवदानसुद्धा लागणार आहे आणि संपूर्ण भारतभरामधून आणि भारताबाहेरून सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. आज आपण नंदुरबार मंडळी म्हणून डॉक्टर मॅथ्यू यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण करूया. बिल्ड इंटरनॅशनल जो एकता नेटवर्किंगचा आपला अभ्यास चाललेला आहे त्याच्यामध्ये ते प्रमुख सेवा कार्यामध्ये आहे, तर आपण नंदुरबार मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. मंडळी जे आजारी प्रियजन आहे त्या सगळ्यांसाठी प्रभूला सहाय्य मागूया. आपण रैता अक्का, जुलियाना अक्का यांची आठवण करूया. जुलियाना अक्का यांना चांगलं आरोग्य आहे. आज ते नाशिकहून परत नंदुरबारकडे येत आहे. नाशिकचा त्यांचा उपचार देवबापाने आशीर्वादित केला यासाठी आभार मानूया. ज्यांचे आज वाढदिवस आहे त्यापैकी जेमिमा कालू हिचा आज वाढदिवस आहे आणि स्टेफी डलगे या 2 कन्यांचा आज वाढदिवस आहे. तर स्टेफीसाठी आणि जेमिमासाठी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब पुढे येऊन प्रार्थना करतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझी स्तुती करतो, आभार मानतो देव बापा. एक नवीन आणि सुंदर दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी तू दिलास आणि या दिवसाचा प्रारंभ प्रभू देव बापा तुझी प्रार्थना करून तुझं नामस्मरण करून आम्ही करत असताना जे वचन प्रभू आमच्या कानावर पडलेलं आहे आणि त्या वचनाद्वारे प्रभू आम्हाला तू अतिशय चांगल्या रीतीने मंडळी आणि मंडळीचं एकत्र येणं, मंडळीमधली भक्ती उपासना आणि मंडळीमधलं आमचं सहजीवन कसं असावं यासंबंधी प्रभू कोयनोनिया ही जी सहभागिता आहे त्यामधून प्रभू देवापा तू आम्हाला पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकवत आहेस, शिकविल्यास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. होय प्रभू देवापा, जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे स्वतंत्रता आहे आणि या स्वतंत्रतेला आम्ही दौडू नये तर प्रभू आम्ही त्यामध्ये टिकून राहावं असं तुझं वचन म्हणतं. कारण ही प्रभूने दिलेली स्वतंत्रता म्हणजे सर्व प्रकारच्या जगिक आणि सैतानिक गुलामगिरीतून आमची झालेली मुक्तता आहे आणि त्यामध्ये आम्ही सापडू नये अशीच तुझी इच्छा आहे परमेश्वरा. त्या दृष्टीने प्रभू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं प्रभुदेवापा संबोधन सतत हवं आहे परमेश्वरा. ते तू आम्हाला देतोस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आजच्या सुंदरशा सहभागितेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. मंडळीच्या ज्या गरजा आहेत प्रभुदेवापा नित्याच्या त्या तुझ्यासमोर ठेवत असताना मंडळीमध्ये काही लोक आजारी आहेत प्रभुदेवापा. रेवता अक्का आहे, जुलियाना गायकवाड आहे,
आणि प्रभू आणि पुष्कळ लोक लेकरं प्रभुदेव बाप्पा निरनिळ्या प्रकारच्या संसर्गाने आजारी असतील, अशा सर्वांची प्रभुदेव बाप्पा तू काळजी घ्यावीस. सर्वांना प्रभुदेव बाप्पा तुझं आरोग्य तू द्यावस, त्यांना तू धीर द्यावस, त्यांना पुन्हा अशक्तपणामधून तुझ्यापासून येणारी शक्ती मिळावी, उत्तम प्रकारचं आरोग्य मिळावं, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. प्रभुदेव बाप्पा, जी विनंती आमच्यासाठी समोर आलेली आहे, डॉक्टर मॅथ्यू जे बीडमध्ये महत्त्वाची सेवा करत आहे परमेश्वरा, त्यांची देखील आम्ही आठवण करतो. त्यांच्या संदर्भामध्ये प्रभू जे दवाखान्यात प्रभू ते ॲडमिट आहेत आणि जे उपचार त्यांच्यावर आहेत, जे प्रभुदेव बाप्पा निदान त्यांच्या आजारासंबंधी करण्यात आलेले आहे, त्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे संविधान, ह्या सर्व गोष्टी प्रभुदेव बाप्पा आज आम्ही तुझ्यासमोर ठेवतो. प्रभू परमेश्वर आमचा जिवंत परमेश्वर आहे, त्याला सर्व काही करता येतं आणि त्याला असाध्य असं काहीही नाही. आणि हा जो तुझा दास प्रभुदेव बाप्पा आज आजारपणाशी झुंजत आहे, त्या दासाला प्रभुदेव बाप्पा अद्भुत रीतीने, चमत्कारिक रीतीने सर्व गोष्टी प्रभुदेव बाप्पा तू पुरवून द्याव्यास. एवढंच नव्हे तर प्रभू उत्तम प्रकारचं त्यांना स्वास्थ्य प्राप्त व्हावं आणि येणाऱ्या दिवसात प्रभू ज्या सेवा ते करत आहेत त्यामध्ये प्रभुदेव बाप्पा तू त्यांना पुन्हा सक्रिय करावंस, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून ह्या दासाचं तू विशेष सहाय्य हो प्रभुदेव बाप्पा. जिथं जिथं प्रार्थना लोक करत आहे त्यांच्यासाठी त्या प्रार्थना ऐकून प्रभू त्यांना तू तात्काळ बरं करावंस, अशी आमची प्रार्थना आणि विनंती आहे. प्रभुदेव बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो या दिवसामध्ये जे प्रभुदेव बाप्पा ज्यांचे वाढदिवस आहेत, अशा सर्व आजारी प्रभुदेव बाप्पा त्यांच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे. त्यांना या वाढदिवसाच्या दिवसात आशीर्वाद दे, उत्तम प्रकारचं आरोग्य दे आणि तुझ्यामध्ये येणाऱ्या वर्षात त्यांनी वाढावं, जगावं आणि तुझ्यामधला आनंद त्यांनी घ्यावं, असंच दयेने आणि कृपेने होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभू आम्ही विशेष रीतीने प्रार्थना करतो. निरनिराळ्या ठिकाणी प्रभुदेव बाप्पा जो जातीय तणाव निर्माण झालेला आहे, त्यातून प्रभू अशांतता निर्माण झालेली आहे आणि प्रभू आम्ही त्या देशातले लोक आहोत जिथे प्रभू सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने आनंदाने एकमेकांकडे प्रीतीने आणि सहभावना पाहणारे लोक आहोत. अशा परिस्थितीत प्रभू कुठे ना कुठे काही ना काही अशा प्रकारच्या अघटित घटना घडत असतात. प्रभू आमच्या नंदुरबार शहरासाठी आणि तद्वतच प्रभू नंदुरबारच्या आसपासच्या लोकांसाठी देखील आमची प्रार्थना आहे. सर्वत्र शांतता असावी, कुठेही गैरसमज, कुठेही प्रकारे प्रभुदेव बाप्पा निरनिराळ्या प्रकारचा दुष्प्रचार असं काही न होता नंदुरबार शहराला प्रभू तुझी शांती तू बहाल कर आणि शांततेने लोकांनी आपलं सामान्य जीवन जगावं, अशी कृपा तू होऊ दे. जे पोलीस संरक्षण आहे, जे प्रयत्न आहे, ते सर्व प्रभू येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित कर आणि प्रभू शांतता प्रस्थापित कर, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या सुंदरशा सहभागितेबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडियो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्मिक सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये हजर असणाऱ्या आमच्या सर्व प्रिय मंडळीबरोबर, एसी चर्च त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व आमच्या मंडळ्या आणि एसी ट्रस्ट यांचा सर्व कार्यभार, सर्व पंच पुढारी, अध्यक्ष, चेअरमन यांच्याबरोबर आणि देवाचं निवडले इस्रायल राष्ट्र याचबरोबर आत आणि सदा सर्वकाळपर्यंत असो. आमेन.
शनिवार उद्या तरुण संघ असेल आणि रविवारी सकाळी 8:30 वाजता आपली नित्य प्रार्थना भक्ती ही असणार आहे. रविवारी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब वचनाची सेवा करतील आणि बुधवारपासून पुन्हा आपल्या नियमित प्रार्थना होतील. सर्वांना सलाम.